संगमनेरमध्ये जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन, गोदावरी आणि कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झाला। या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ, कार्यकारी अभियंता अमोल कवडे, प्रीतम शिवाळे, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे, भाजपा तालुका अध्यक्ष श्रीकांत गोमासे, भाजपा शहराध्यक्ष पायल ताजने, अभियंता सेलचे अध्यक्ष हरिभाऊ चकोर यांसह अनेकांची हजेरी होती। कार्यक्रमाचं प्रास्ताविक अभियंता अमोल कवडे यांनी केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली हा पंधरवडा राज्यभर राबवला जातोय। त्या माध्यमातून गोदावरी ते नर्मदा जलप्रवासाच्या माध्यमातून जलजागृतीचा जागर केला जातोय। यावेळी जलव्यवस्थापनाबाबत सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी मार्गदर्शन केलंय। तर ही एक शासकीय मोहीम नसून ती एक लोक चळवळ आहे। तालुक्यात या जलयात्रेचं स्वागत करायचंय असं आवाहन संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी केलंय। शेतकरी पाणी वापर संस्था संवाद, भूसंपादन अडचणी निराकरण, कालवा पाहणी असे इत्यादी लोकाभिमुख उपक्रम देखील ह्या पंधरवड्यात घेण्याचे नियोजित आहे। आणि आत्ताचे सध्याचे वर्ष हे जागतिक महिला वर्ष असल्या कारणाने ह्या पंधरवड्यातील विविध उपक्रमांमध्ये महिलांचा जास्तीत जास्त सहभाग नोंदवणे हा देखील ह्या कार्यक्रमाचा एक प्रमुख उद्देश आहे। तसेच जलसंपदा व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने पीक पद्धती, उत्पादकता वाढ, पाण्याचे नियोजन या संबंधित विविध उपक्रम जसे की व्याख्याने, कार्यशाळा घेणे हे देखील या पंधरवड्याचा एक भाग आहे। तसेच पाणी दर, सिंचन, पाणीपट्टी आकारणी व वसुली, विविध संस्थांचे जललेखा परीक्षण, पाणी वापर संस्था सक्षमीकरण या संबंधित व्याख्याने, प्रशिक्षण तसेच माहिती देऊन अडचणींची सोडवणूक याचा देखील या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे। आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन करणे, महसूल विभागाच्या मदतीने शासनाची जमीन शासनाच्या नावे किंवा उतारा शासनाच्या नावे करणे, अतिक्रमण निष्कासन इत्यादी उपक्रम देखील या पंधरवड्यातील कार्यक्रमाचा भाग आहे। या कार्यक्रमाचं उद्दिष्ट हेच राहील याच्यामध्ये की आपण सातत्याने याच्यामध्ये कार्यक्रम घेण्यामध्ये उद्देश आहे याच्यामध्ये की आपले जीवनशैलीचा भाग बनावा, आपली पुढची पिढी त्या दृष्टीने जागरूक व्हावी। कारण पाणी हे निर्माण करता येत नाही आणि जे आहे पाणी ते कशा पद्धतीने सक्षमपणे नियोजनबद्ध पद्धतीने वापरता येईल या पद्धतीने संस्कार हे झाले पाहिजेत अशी याच्यामध्ये अपेक्षा आहे। अगदी शालेय जीवनापासून याच्यामध्ये शिक्षण असणं अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीने बदल होते ही समाधानाची बाब आहे। याच्यामध्ये एक साधारणपणे आपण पाण्याच्या बाबतीत जर बघितलं तर पाणी हे प्रकल्प धरण म्हणणं किंवा त्या पद्धतीचे प्रकल्प निर्माण झाले आहेत त्याची जी प्रक्रिया सर्वेक्षण, संकल्पन, बांधकाम आणि व्यवस्थापन, तर सर्वेक्षण, संकल्पन आणि बांधकाम हे तीन भाग मर्यादित काळाचे असतात, विशिष्ट कालखंडात ते संपुष्टात येतात। परंतु व्यवस्थापन हा जो भाग पाण्याबाबतीत त्याला आयुर्वेदाने पूर्णपणे लाईफ टाईम तो कार्यक्रम असतो। व्यवस्थापन हा विशिष्ट काळापुरता मर्यादित भाग नसून तो एक त्या प्रकल्पाच्या आयुष्याला पुरणारा किंवा आपल्या पूर्ण जीवन कालखंडाचा तो भाग असतो। त्यामुळे व्यवस्थापनाकडे हे काटेकोरपणे लक्ष देणं आवश्यक आहे। पण दुर्दैवाची बाब अशी याच्यामध्ये की व्यवस्थापन आपण एखादी उभारणी करतो, प्रकल्प उभारतो, एखादी इमारत बांधतो किंवा काही नवनिर्मिती करतो, परंतु त्याचा मेंटेनन्स, त्याचे व्यवस्थापन, त्याची देखभाल, त्याची कार्यक्षमता याच्याबाबत आपण फार बेफिकर असतो आणि त्याच्यामुळे त्याच्या प्रकल्पातून जे फायदे होणं अपेक्षित आहे त्याचे उद्दिष्ट साध्य होण्याची जी आपण कल्पना गृहीत धरलेली असते ती साध्य होत नाही। या पंधरवड्याच्या निमित्ताने हाच एक संदेश त्याच्या निमित्ताने आपल्याला द्यायचा असतो की कमीत कमी व्यवस्थापनाच्या माध्यमातून पाणी हे तर आपले जीवन हे काही नवीन सांगायची गरज नाही। 15 तारखेपासून आजची सुरुवात होती। अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे। स्वच्छ सुंदर कार्यालय, जलपुनर्भरण, शेती पाणी वापर संस्था, संवाद, जागतिक महिला शेतकरी भरगच्च कार्यक्रम असा दिलेला आहे। आणि मला वाटतं का निश्चितच या कार्यक्रमाची सांगता जिल्ह्यामध्ये आता जिल्ह्याचे पालकमंत्री घेणार आहेत आणि विशेषतः जलसंपदा मंत्री विखे साहेबांच्या याच्याकडे बारीक लक्ष असल्यामुळं याचा कृती पंधरवडा आहे हा आपल्याला यशस्वी करायचा आहे। परंतु हा यशस्वी करताना ही जबाबदारी फक्त जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची नाही तर त्या गावातील
शेतकरी असेल, नागरिक असेल, आपल्या महायुतीचे पदाधिकारी असेल, कार्यकर्ते असेल, या सगळ्यांची जबाबदारी आहे. या जबाबदारीमध्ये आपल्याला यशस्वी होऊन पुढे जाण्याचा निश्चित प्रयत्न आहे. साहेबांनी सांगितलं प्रकल्प व्यवस्थापन, त्यांचा अनुभव मोठा आहे. त्यांनी यापूर्वीच्या त्यावेळेचे पाटबंधारे, आजचे जलसंपदा पाटबंधारे राज्यमंत्र्यांबरोबर त्यांनी काम केलं असेल. तुमच्या आमच्या संगमनेरच्या हक्काचं पाणी पळवण्याचं पाप या संगमनेर तालुक्यातच समन्वय पाणी वाटपाच्या माध्यमातून झालं होतं. मी आमदार झाल्यानंतर मुंबई येथे बैठका मंत्री महोदयांबरोबर झाल्या. त्याच्यात आम्ही अजून एक नवीन माहिती मिळाली. आज जलसंपदा खाता आपल्याकडे पाणी पाऊस होतो, परंतु पाण्याची साठवण्याची पद्धत एक भंडारदरा झालं, निळवंडे झालं. बरं, भंडारदरा मी इंग्रजांची ब्रिटिशांची देणे, निळवंड्याला 52 वर्ष लागली. मोहनपुरा सारख्या मध्य प्रदेशमध्ये 20 टीएमसीचं किती वर्षात झालं सर? 10 वर्षात झालं. 20 टीएमसीचं 10 वर्षात होतं, आपलं 8-10 टीएमसीला 52 वर्ष लागतात. या माध्यमातून सरकारच्या पैशाचा सुद्धा आज जर एखाद्या प्रकल्पाला उशीर होत गेला तर त्या प्रकल्पाची किंमत वाढती. ती किंमत वाढण्यापेक्षा जर तो प्रकल्प वेळेत पूर्ण झाला असता तर त्या माध्यमातून निश्चितच आपल्या या भागाचं जे वाळवंट झालं होतं त्याला कुठंतरी आमचा शेतकरी, आमचा बळीराजा कुठंतरी त्या माध्यमातून समाधानी झाला असता. आज साहेबांच्या माध्यमातून नदीजोड प्रकल्पामध्ये एक महत्वाकांक्षी प्रकल्प, लाखो कोटी रुपये त्याला खर्च आहे, परंतु मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्याला ग्रीन सिग्नल दिला. स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी पाणी परिषदेच्या माध्यमातून नदीजोड सह्याद्रीच्या घाटमाथ्याचं पाणी कसं आपल्याला घेता येईल त्यासाठी प्रयत्न केले. त्या दृष्टीने त्यांनी महाराष्ट्रावर दौरे केले आणि योगायोग बघा, त्यांचं राहिलेलं काम त्यांच्या मुलाला म्हणजे आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून ते सुद्धा पूर्ण होतं, याचा आपल्याला आनंद आहे. आता यामध्ये त्यांनी सांगितलं धरण, कालवा, स्वच्छता, नदी प्रदूषण, पण अधिकारी यापूर्वीचे जलसंपदाचे आम्ही बघितले, आता कुठेतरी फील्डवर यायला लागले. पण साहेब आता संगमनेरमध्ये म्हाळुंगी आहे, प्रवरा आहे, तुम्ही तिथं पाणी ठेवलंय, जग ठेवलंय, पण त्याची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी सुद्धा आता तुम्ही आज याच्यात दाखवली. मागच्या वर्षी मी होती, पण ही जबाबदारी आपल्याला फक्त कागदावर ठेवून चालणार नाही. तर आज आपल्या म्हाळुंगीमध्ये नदी पात्रामध्ये काही बोगस बांधकाम होत आहे, त्याच्यावरती तुम्हाला कारवाई करावं लागेल. मानुटीनं याचा आपल्या पुरण रोड सारख्या ठिकाणी तिथं शेवाळे साहेब मागे आपल्याला सांगितलं होतं, परंतु अजून काय आपल्याला वेळ मिळाला नाही. थोडा वेळ काढा. त्याच्यामध्ये जे नाल्यावरती अतिक्रमण झालंय या अतिक्रमणाच्या बाबतीत सुद्धा कठोर निर्णय घ्यावा लागतो. आज ज्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये साहेबांनी एक ड्राईव्ह राबवला, हजारो एकर शेती, हजारो एकर जमीन आपली जलसंपदा विभागाची होती, त्याच्यावरती अतिक्रमण झालं होतं. आणि मला सांगायला आनंद होईल, 50 का 55 हजार एकर जमीन पुन्हा आपल्या जलसंपदा विभागाच्या नावावरती करण्यामध्ये आपल्याला यश मिळतं. पाणी वापर संस्थांचे चर्चासत्र पुन्हा अपेक्षित आहे. पाणीपट्टी वसुलीबाबत सुद्धा लोकांच्या, शेतकऱ्यांच्या तक्रारीवरती सुद्धा आपल्याला मार्ग काढावा लागेल. कृषी विभाग असेल, जलसंपदा विभाग असेल, जलसंधारण असेल. आता मधल्या कालावधीमध्ये बऱ्याच जणांनी बघितलं, मी सुद्धा त्याचा अनुभव आमदार असताना घेतला होता. जलसंधारण, जलसंपदा, जलसंधारणवाल्यांनी जलसंपदाला पाठवायचं, जलसंपदावाल्यांनी जलसंधारणला पाठवायचं. आता त्याच्यामध्ये निश्चित बदल झाला, निश्चित मी आपल्याला सांगू इच्छितो. तसेच आता हे जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्ष असल्यामुळं जलसंपदा विभागाच्या वतीने गोदा ते नर्मदा जलजागृती यात्रा सुरुवात होणार आहे. आणि या संदर्भात सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब यांनी स्वतः लक्ष देऊन याबाबत गोदा नर्मदा यात्रेचे उद्दिष्ट, जलसाक्षरता, सांस्कृतिक वारसा, लोकसहभाग या माध्यमातून, आणि विशेष म्हणजे ती संगमनेरमध्ये येणार आहे जलजागृती यात्रा. ती संगमनेरमध्ये बस स्थानक परिसरात आल्यानंतर तिथून आपण शहरातील काही भागांमध्ये त्या यात्रेच्या माध्यमातून जाऊन त्यांच्या
इथं स्वागत करून एक चांगला कार्यक्रम आपल्याला सुद्धा संगमनेरकरांना ही संधी मिळत आहे, त्यामुळं तो यात्रेचं सुद्धा स्वागत चांगल्या पद्धतीने करून आपल्याला अहिल्यादेवीचा वारसा जो आपल्या संगमनेरमध्ये सुद्धा आहे तिथं जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमाला सुद्धा सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. आज जे आपल्या कार्यकर्ते असतील, शेतकरी असतील, उपस्थित आहेत, अधिकारी कर्मचारी तर त्यांची जबाबदारी करतीलच, परंतु आपली बी जबाबदारी आहे की जे 25 एप्रिल ते 29 एप्रिल गोदा नर्मदा जनजागृती यात्रा आहे त्यामध्ये मोठ्या संख्येने सर्व शेतकरी बांधव कसे सहभागी होतील या दृष्टीने आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आमचे मित्र यांनी सांगितलं काही गाव भोजापूरपासून करगाव हे आहे, हे आता इथले विषय नाही. याच्यामध्ये निश्चितच आपण मंत्री महोदयांच्या उपस्थितीत काही बैठका होणार आहेत. जे गावं संगमनेर तालुक्यातील पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत तर निश्चित आपली त्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. मध्ये मालदार असेल, प्रत्येक हिवरगावला कोणी एकेले पीडीएचे कामं सुरू आहेत. त्यामुळं प्रत्येक गोष्टीला थोडा वेळ लागतो. निवडण्यासारखे 52 वर्ष आपल्याला लागणार नाही. आपल्याला संगमनेर तालुक्याला, संगमनेर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये पाण्याचा समस्या राहणार नाही. आमच्या लाडक्या बहिणीच्या डोक्यावरील हंडा उतरवण्याचं काम निश्चितच ते पुण्याचं काम आदरणीय विखे पाटील साहेबांनी आज माझ्या माध्यमातून दिली. मला अपेक्षा आहे आजच्या या कार्यक्रमाला तसेच या जी जनजागृती पंधरवडा आहे याला मी माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाचं आयोजन जलसंपदा विभागाच्या वतीनं केलं गेलं. तर या कार्यक्रमासाठी तालुक्यातील शेतकरी आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची हजेरी होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा कार्यक्रम 15 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत तालुक्यातील विविध गावात राबवला जाणार आहे. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.